जय हिंद मित्रांनो, मी आता आलो आहे एलोराच्या लेणी पाहण्यासाठी आलो। आता हे टोकन घेतलेलो आहे मी। टोकन भेटले मला, एक टोकन 40 रुपयाला भेटले। तर आम्ही दोघं आलो इथं टोकन घेतलो। आता लेणी वगैरे पाहण्यासाठी जात आहे तिथं। आता लेणी समोर आहे, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, ठीक आहे। आता हे टोकन घेतलेलो आहे मी। टोकन भेटले मला, एक टोकन 40 रुपयाला भेटले। तर आम्ही मित्रांनो ते पहा, तिथं आहे बघा लेणी, तिथं पाहण्यासाठी। मित्रांनो हे मंदिर आहे पूर्ण वरी शिखरावर।
मित्रांनो, आता झालं सगळं फिरणं झालं आमचं. आता आम्ही निघणार आहोत. आता रेल्वे स्टेशनसाठी औरंगाबादच्या, आणि तिथून मग नंतर आम्ही नांदेडसाठी निघणार आहोत. रात्री संध्याकाळी 8 वाजता गाडी आहे आमची. तर आता आम्ही निघणार आहोत इथून. आता सगळं आमचं फिरणं वगैरे झाले. तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं शूटिंग वगैरे झाली तर तुम्हाला सगळं दाखवण्यात येतं आहे. मित्रांनो, ही लेणी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून सांगा. अजून भरपूर लेणी पाहू आणि भरपूर असे व्हिडिओ बनवू तुमच्यासाठी. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये जे शैली आहे ती शैली आपल्याला जगामध्ये कुठंच पाहता येत नाही. इतके भारी भारी मंदिरं आणि इतके भारी भारी कलाकुसरं आहेत, कोरीव काम आहेत. आता बाहेर देशातून इथं पाहण्यासाठी, हे लेणी पाहण्यासाठी इथे आलेले आहेत. भरपूर मला दिसले इथं बाहेर देशातून आलेले आहेत आपली लेणी पाहायला महाराष्ट्रामध्ये. मित्रांनो, आपलं ही जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक जे शेवटचा ज्योतिर्लिंग आहे 12वा घृष्णेश्वर मंदिर, त्याच्याच बाजूला हे एलोरा जे हे लेणी आहे, ही लेणी इथं अवेलेबल आहे. चांगली आहे, एकदम खूबसूरत आहे, एकदम कलाकुसर आहे त्याच्यामध्ये. तुम्ही पाहू शकता. आणि कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही कमेंटमध्ये सांगा आम्हाला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.